रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व 21 कोटी रुपयांची तरतूद। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये निर्वाह भत्ता वितरित। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 7057483849। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नाही रे, मी मारून आणतो तिकडे मी जातो आम्ही एवढंच झालं समोर आला जेवण नाही आता कसं बघा राहिलं किती इमानदारी करते। गेल्या 2 दिवसापासून धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलेले आहे। आपण पाहू शकतो की धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौपेर बाजूला पाणी साचलेले आहे। या कार्यालयामध्ये अर्धा फुटापेक्षा अधिक पाणी
साचलेला आहे. वाहनांना ये-जा करणे कठीण झालेले आहे. अधिकाऱ्यांना देखील येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेचा भोंगळ कारभार हा फटका अधीक्षक कार्यालयाला, धुळे शहर पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा आणि अनेक शाळांना बसलेला आहे. वाहतुकीचे मार्ग नागरिकांना बदलण्याची वेळ देखील आलेली आहे. शहरात गेल्या 24 तासामध्ये 50 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. मात्र पावसाच्या पाण्याचा निरसारा होत नसल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक शाळांना पटांगणांमध्ये देखील पाणी साचलेले आहे. महापालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही. महापालिकेने यंत्रणा अद्यापही कुठेच काम करताना दिसत नाही. यामुळं महापालिकेचं भोंगळ कारभार या ठिकाणी दिसून येत आहे. अजय गर्दे, धुळे. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.